या योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्रास होईल, त्यांचा मोफत इलाज त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये होईल मोफत. आणि म्हणून काही लोक नेहमी आरोप टीका, अधिवेशन झालं की पायऱ्यांवर एक दिवस पण असा गेला नाही की सरकारला शिव्या दिल्या नाही, सरकारच्या विरोधात बोलले नाही. शिव्या शाप कायम आम्ही ऐकत असतो, परंतु आम्ही नेहमी म्हटलं की शिव्या शाप आणि आरोपाला उत्तर आम्ही आरोपातून देणार नाही, आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून ती कामं या राज्यभरामध्ये सुरू आहेत. विकास आणि कल्याण म्हणजे एकीकडे विकास चालू आहे, बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, आणि दुसरीकडे लोक कल्याणकारी योजना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केल्या. कधी विचार तरी केला होता तुम्ही? तुम्हाला पण हे अनपेक्षित होतं? हा एवढा मोठा निर्णय सरकार घेईल असं तुम्हाला वाटलंच नव्हतं. एकदम तुम्ही लोकसभेच्या त्या आनंदामध्ये मग्न होते, आणि काय त्याला म्हणतो आपण, आणि जेव्हा या योजना आम्ही घोषित केल्या त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्यांचे चेहरे देखील बघण्यासारखे होते. आणि त्या योजनांचा लाभ आपल्या देखील मतदारसंघातल्या लोकांना मिळेल. आमच्याकडे दुजाभाव नाही, आमच्याकडे भेदभाव नाही, आम्ही सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. आज मी एकच सांगतो आपल्याला, विजयराव त्या दिवशी म्हणाले आपण वर्ल्ड कप जिंकला T20चा, किती अभिमान वाटला आपल्याला. अरे या चौपाटीवर लाखो लोक आले, भीती वाटली काय होईल याच्यामध्ये. पोलिसांनी योग्य नियोजन केलं, पोलिसांनी सगळं एकही कुठलाही इन्सिडेंट न होता एवढी लाखोंची गर्दी त्या ठिकाणी कंट्रोल केली. मुंबईकरांचं स्पिरिट आपण पाहिलं आणि खेळाडूंचं स्पिरिट आपण पाहिलं, आणि यामध्ये खरं म्हणजे त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आपला एक गौरव आहे देशाचा, आणि त्यांना आम्ही विधानसभेमध्ये आणलं, त्यांचा गौरव केला. 11 कोटी रुपये काय हो, 11 कोटी रुपये, 11 कोटी रुपये त्यांना आपण त्या टीमला देण्याचा निर्णय घेतला. लगेच तुम्ही म्हणालात 11 कोटी रुपये सरकार देते, अरे आपल्याला अभिमान पाहिजे. ती टीम T20 आपल्या भारतीय टीम जिंकली, याचं तुम्हाला काय दुःख आहे? तुम्हाला आनंद नाही? अरे विजयराव, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बघा ऐका, तुम्ही सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय गुजरातची बस आली, अरे काय कद्रूपणा, गुजरात काय देशात नाही, आणि टीम काय देशाची टीम होती. आपल्याला गुजरातची हळद चालते ना गुजरातची, आणि म्हणून अरे बाबा ते बघा तुम्ही नंतर, पण गुजरातची बस चालत नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला 11 कोटी जे बोलतोय नाना, तुम्ही आमचे अजितदादा इथं बसलेले आहेत. अरे किती मोठा आपण अर्थसंकल्प बजेट केलं, 11 कोटी फक्त त्यांचा कुठला तरी खिसा हलवला तरी 11 कोटी निघतील. एवढे पैसे आहेत आमच्याकडे, सरकारकडे. या सर्व पैशाचं नियोजन, सर्व योजनांच्या पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही खरं म्हणजे कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता, आणि इंडियन टीमचा 11 कोटी दिल्यावर तुम्हाला पोटात दुखतं. अरे ज्या कसाबने ओंबळे अख्ख्या गोळ्या ओंबळेनी पोटामध्ये घेतला नाही, बिलकुल तुम्हाला परत सांगायला पाहिजे ना, तुम्हाला विसरता. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी, जरा ऐकायचं शिका. तुमचं मी शांतपणे ऐकलो, आणि म्हणून हे सरकार जे आहे ना, खरं म्हणजे 2.5 वर्षात आम्ही काय केलं याचा सगळा लेखाजोखा तुम्ही घ्या. 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षात महाविकास आघाडीचा घ्या, आणि 2 वर्षाचा महायुतीचा घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांना, मगाशी नानाभाऊ म्हणाले शेतकऱ्यांना किती पैसे दिले, अरे तुम्हाला पूर्ण खात्यामध्ये किती पैसे गेले याची पूर्ण आकडेवारी देतो मी.
पूर्ण आकडेवारी. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की मगाशी आपण म्हणालात गुंतवणूक किती आली, कुठे होते गुंतवणूकचा? 2 वर्षात 1,04,000 कोटींची 1,37,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली आणि 2,39,000 कोटी आपल्याला परदेशी गुंतवणूक FDI आलं. तुमच्या काळामध्ये, तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा पहिल्या नंबरवर आलो आम्ही. आणि म्हणून कुणाच्या, ऐका ना, गुजरातला मागे टाकलंय, कर्नाटकला मागे टाकलंय. तुम्हाला सांगतो कुणाच्या काळात पळाले उद्योग, कुणाच्या काळात पळाले सांगा बाबा, तुम्ही खरं सांगा. वेदांत, फोक्सकॉन 2च महिने झाले होते आमच्या सरकारला येऊन, अरे लगेच आमच्यावर आरोप केले, सरकार उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले. नाही, तुम्हाला सांगतो एक कुठलाही उद्योग, बाकी लोक जाऊ द्या पण तुम्ही तरी सांगा खरं, 2 महिन्यामध्ये इकडचं तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? अरे त्याला सगळं टाइम, वेळ लागतो. त्यांनी मागितली मदत, मी प्रधानमंत्री महोदयांशी देखील त्याच्याबद्दल बोललो, मागितली मदत, मिळाली नाही मदत, आणि त्याला वाटलं नाही की सरकार बदलणार आहे. हेच सरकार राहिलं तर आम्हाला कारखाना काही इथं मिळणार नाही, खोलून मदत मिळणार नाही, गेला तो. आणि बाबा तुमच्या 1 मिनिट त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमची उद्योगपत्यांच्या, तुमच्या महाविकास आघाडीच्या, तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही चांगले आहात, महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या खाली, घराच्या खाली जिलेटिन, आता जिलेटिन ची बुलेटिन पुरं जगात गेली. कसे येणार उद्योगपती? पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही थेट त्यांना भेटू लागलो, त्यांना सांगू लागलो, बोला तुम्हाला काय पाहिजे, आमचं काय आम्ही नाही म्हणालो. आणि म्हणून त्याची आकडेवारी तुम्हाला पूर्ण देऊ आम्ही, की किती रोजगार आले, किती त्याच्यामध्ये नोकऱ्या आल्या आणि किती कारखाने आले, हे सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण केल्या. आज एकूण या आकडेवारी, विजयराव नको ना तुम्हाला, आकडेवारी आहे माझ्याकडे पण मला पाठवून देतो तुम्हाला. बघा तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये 191 उद्योगांना आम्ही LOI दिला. 1,71,000 कोटी गुंतवणूक आली. 1,20,000 रोजगार मिळणार आहेत. मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंट आहे. PM मित्रा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आपण करतोय. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करतोय. जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय. बल्क ड्रग पार्क गेला बोलले, अरे बल्क ड्रग पार्क आपण करतोय बाबा सरकारच्या माध्यमातून. मेगा एक्वा मरीन पार्क करतोय. आणि म्हणून यामध्ये कृषी विभागात देखील आपल्या राज्य सरकारने काम केलं चांगलं, म्हणून राज्याला देखील चांगलं राज्य, कृषी मध्ये चांगलं काम करणारं राज्य म्हणून आपल्या राज्याला पुरस्कार देखील मिळाला आहे, कृषी पुरस्कार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी तुमचा आज काय ते तिकडे त्याचं नानाचं आणि सगळ्यांचा मूड खराब झालेला आहे. जबरी शॉक लागलाय, ते जाऊ दे. आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष आपल्याला सांगतो, विदर्भासाठी नाना वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प, आणि ते तुम्ही बंद केलेलं ना, आपण चालू केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलेलं, ते आम्ही सुरू केलं पुन्हा. आता त्याच्यामध्ये अरे देणार आम्ही, हा देतोय ना. आणि म्हणून उद्धवजीला केली आणि आता पूर्ण झाली. त्याला बघा 88,575 कोटी खर्च येणार आहे. आणि त्याच्यामध्ये 62.57 TMC पाणी पुरवठा होणार आहे. आणि 6 जिल्ह्यामध्ये, विजयराव 6 जिल्ह्यात तुमच्याकडेच आहे ते, 7,85,000 अनुशेष होता.
तो आपण 7,12,000 हेक्टर अनुशेष दूर होईल आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल. आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये मगाशी नाना भाऊ म्हणाले काय ते कुठलं कापूसाचे बॅग, कापूस बॅग ना, कापसाचं बॅग नाही, कापसाच्या बॅग बद्दल बोलले आपण. पण तुम्ही कोविड मधल्या डेड बॉडी बॅग विसरले. डेड बॉडी बॅग विसरले तुम्ही. डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले ते विसरले. हा नाही. आणि मला खरं म्हणजे तुम्ही काय करता वरती, तुम्ही म्हणाला पापाचा घडा भरला. अरे तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाऊ लागले, कोविड मध्ये पैसे खाऊ लागले, कोविड सेंटर मध्ये पैसे खाऊ लागले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाऊ लागले. हे तर पापाचा घडा कुणाचा भरेल. आणि म्हणून बघा नाही. आणि ऐका, या तुम्हाला सांगतो ही पाप कुणाच्या घड्यातली आहेत. अरे बाबा ही पापाची जी काही धडा आहे ना, तो खरं म्हणजे एक मोठा धडा होईल पापाचा. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो आपल्याला. आणि विजयराव बघा, गिरणी कामगारांना आम्ही घरं दिली 15,000 लोकांना. एक तरी घर दिलं का तुम्ही? किती वर्षात दिली? 40-50 वर्षात दिलं. 15,000 घरं दिली. आणि विजयराव 1,00,000 घरं आम्ही देणार आहे. 1,00,000 घरं. तुम्ही धारावीच्या विकासाच्या बद्दल बोललात. धारावीचा विकास विजयराव, धारावीच्या विकासाच्या आड आले तुम्ही. अरे तुमचे एक बंगला दुसरा झाला, त्यांनी काय त्या चिखलामध्ये खितपत पडायचं? धारावीमध्ये तुम्हाला सांगतो जे पात्र आहेत ते धारावी सोडून दुसरीकडे नाही, तिथेच आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार. जे पात्र झोपडीधारक आहेत, जे पात्र झोपडीधारक आहेत त्यांचं तिथंच आम्ही पुनर्वसन करणार, हा शब्द आहे आमचा. आणि म्हणून सगळं तुम्हाला TDR तुम्हाला जास्ती माहित आहे. आणि म्हणून मी सांगतो या झोपडपट्ट्या मुंबईमध्ये SRA प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प रखडलेत. का रखडले विजयराव? आम्ही आता एक निर्णय घेतलाय की त्यांना भाडं मिळत नाही, घर खाली करून गेले ते बाहेर, त्यांचा काहीच राहिलेलं नाही, घर मिळेल की नाही याची शाश्वती नाही. म्हणून म्हाडा बरोबर MMRDA, MSRDC, शिडको, महाप्रीत, BMCच्या जागेत असलेले BMCचे प्लॉट, हे सगळं मिळून आपण सरकारच्या माध्यमातून याचा विकास करणार आहोत, पुनर्विकास. आणि या सर्व लोकांना भाडं देणार. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणणार ना. काय मुंबईतला जो आहे ना, मुंबई तोडणार. मुंबईत इलेक्शन आलं, निवडणूक झालं, मुंबई तोडणार. पण मुंबईची वाट लागली. आज तुम्हाला मी सांगतो हे सगळं प्रदूषित पाणी या समुद्रात सोडण्याचं काम इतके वर्ष कोणी केलं? आमच्या सरकारने आल्यानंतर 7 STPचा निर्णय घेतला. पूर्वीच्या लोकांनी 15 वर्षात 11 टेंडर काढले, पण एकही टेंडर मंजूर नाही झालं. कारण टेंडर साठी कोणी सरेंडर नाही झालं, म्हणून ते टेंडर काढलं नाही. आणि म्हणून माझं काय, हे आमच्याकडे नाही. आणि म्हणून पुढच्या हे STP झाल्यानंतर तुम्हाला समुद्राचं पाणी निळं क्षार दिसेल. का प्रदूषित केले एवढं वर्ष? आणि म्हणून नाना तुम्ही माहिती घ्या, कॉन्क्रीटचे रस्ते का केले नाही? का खड्ड्यातून प्रवास घ्यायला? त्या खड्ड्यावर एका त्या मुलीने, काय तिचं नाव, मनीषका का मलिष्का, तिने गाणं केलं, तिला जेलमध्ये टाकलं. अरे सरकार आमचं आल्यानंतर पहिला निर्णय आम्ही घेतला की या खड्ड्यांमध्ये मुंबईकर प्रवास करणार नाही, खड्डे मुक्त मुंबई झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. मुंबईचं सुशोभीकरण चालू आहे. आज बघा लाईट दिसतायत. मुंबई सारखी वाटली पाहिजे.
फक्त आपला चमकून चालत नाही. अरे आपलं, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्यांच्या सगळ्या, नाना ऐका जरा, आता शेवट आहे ना, झालं का आता, परत झालं आता, लास्ट आहे ना आता आपलं अधिवेशन. आणि म्हणून मी सांगतो, स्लम मध्ये मुंबईकर इकडे आहेत, वरचं जे घर आहे पहिल्या मजल्याचं घर, त्याच्यामध्ये पण गरजेपोटी आपण वरती राहायला जातो, कुटुंब वाढतं. आणि त्याचा देखील मोठा प्रश्न आहे मुंबईमध्ये. जसं क्लस्टर मध्ये सगळ्यांना घर देतो, त्या बाबतीत तसंच देखील धोरण आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या लोकांना देखील न्याय देण्याचा आमचा विचार आहे. त्याचबरोबर इथे महसूल मंत्री आहेत, जे आपले सोसायटी जे बिल्डर पळून गेले, ते जे पुनर्विकास थांबला, कारण प्रीमियम 15% त्यांना परवडत नाही, आम्ही 5% आणला प्रीमियम. आता या सर्व पुनर्विकासाची कामं रखडलेली निघून जातील. फनेल झोन मध्ये पण असंच आहे, फनेल झोन मुळे तिकडे विकास होत नाही, त्याच्यावर देखील आपण उपाय काढलाय. वन टाइम येणे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. या मुंबईतले सगळे पुनर्विकासाचे प्रकल्प जे आहेत, फनेल, योगेशजी आपण निर्णय काय घेतोय, तुम्हाला हाईट रेस्ट्रिक्शन, समजा तुम्हाला 40 मजले बांधू शकता, पण त्या रेस्ट्रिक्शन मुळे 30च बांधता येतात तुम्हाला. मग कोणी डेव्हलपर येत नाही, ते विकासक येत नाही, सोसायटीत राहणाऱ्या लोकांना परवडत नाही, म्हणून त्यांना वरच्या 10 मजल्याचा TDR आपण देणार आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या पैशातून त्याचा पुनर्विकास होणार. त्यांना प्रॉफिट होणार नाही, परंतु त्यांच्या खिशातले पैसे जाणार नाही. हा निर्णय आपण घेतोय मुंबईकरांसाठी. हे निर्णय कायद्यामध्ये आम्ही बदल केले. हे जितेंद्र आव्हाड इकडे बसलेत, ते म्हाडाचे मंत्री होते, त्यांना विचारा, एकदा पण माझ्याकडे फाईल घेऊन यायचे, कधी विचारलं मी तुम्हाला, लगेच सही केली मी ताबडतोब. काय मुंबईकरांचा प्रश्न आहे, लगेच केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही एकच मुंबईकरांच्या विकासासाठी हे निर्णय आम्ही घेतोय. आमचा वैयक्तिक विकास आम्ही करत नाही आणि मुंबईकरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. लखनौ ते लंडन बिंडन हे सगळं काय आम्ही करत नाही, करणार नाही. नाना हसले का? आणि म्हणून मी आता आपल्याला चहापान करायचं आहे, त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही, पण एवढंच सांगतो की या मुंबई बरोबर मुंबई MMR आणि संपूर्ण राज्याचा विकास जो आहे तो झाला पाहिजे, अशा प्रकारचं आमचं मत आहे. जितेंद्रजी, हा विरार वसई वर्सोवा, बांद्रा वर्सोवा ते विरार ते पालघर आपण सी ब्रिज करतोय. 3 तासाचं अंतर अर्ध्या तासामध्ये. आणि म्हणून त्याबरोबर जसं दुसरं एअरपोर्ट इकडे बांधतो आपण नव्या मुंबईत, मुंबई एअरपोर्टची गरज लक्षात घेऊन आम्ही पालघर मध्ये देखील एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तपासणी छाननी करतोय आणि तिकडे देखील जो विकास आहे तो तिकडे करायचा आहे. त्याचबरोबर जयंतराव गेले नाही, ऐका, ते मगाशी म्हणाले 30%, 25%, 42%, 47% टेंडर अभाव. अरे बाबा, दिलेच नाही अजून कोणाला. आता छाननी चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला मी सांगतो, सभागृहात उत्तर देतोय, जे चालू करंट रेट DSR आणि DSR जो आहे करंट, त्याच्यावर नियमाने काय त्याच्यावर किंवा त्याचं बिलो किंवा अभाव काय दिलं मला माहित नाही ते, पण त्याच्यावरती हे 30-40%, 42%, 20%, 10% बिलकुल दिले जाणार नाही. हे बिलकुल सरकारचा धोरण आहे, सरकारची भूमिका आहे. आणि तुम्ही समृद्धीवरचं जे काढलं, समृद्धीच्या बाबतीमध्ये देखील जो कोणी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी क्वालिटी खराब केली असेल त्याच्यावर काय असले तुम्ही, अरे त्याला सोडून द्यायचा.
अरे ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कुठे भेगा पडल्यात, तुम्हाला सांगतो त्या पूर्णपणे त्याच्यावर ते पूर्णपणे त्याच्याकडून त्याचा डीएलपी आहे, डीएलपी मधून ते पूर्ण काम करून घेतलं जाईल. 26 पर्यंत डीएलपी आहे, 26 पर्यंत. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, एवढं सांगतो. हा, आणि मार्कंडेश्वर देवस्थानचं काम झालं पाहिजे. मी तिकडे जाऊन आलोय आणि त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत. आणि दुसरं ते एक मिनिट ते शिक्षकांचं राहिलं मगाच. ते जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची, टप्पा 2चं झालं त्यांनी सांगितलं, पण जुनी पेन्शन योजना जे 2026 आपले 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 20,000 आहेत. त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे. पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार. एक देतो तुम्हाला, थांबा ना. आणि सासवडला काय पाहिजे तुम्हाला, त्याच्या बाबतीमध्ये नगरविकास मंत्री म्हणून नक्की त्याचा सन्मान करेन आणि जे काय लागेल त्याला देईल. दुसरी गोष्ट, यामध्ये शक्तीपीठच्या बद्दल आपण म्हणालात, शक्तीपीठला लोकांचा विरोध आहे. तुम्हाला सांगतो, कुठलाही प्रकल्प हे सरकार लोकांच्या विरोधात जाऊन जोर जबरदस्तीने करणार नाही. त्यांच्या संमतीने करू आणि त्यांच्या कन्सेंटनी सगळ्या गोष्टी होतील. त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलाही प्रकल्प आम्ही पुढे बाबा नेणार नाही. समृद्धीला देखील पूर्वी विरोध होता, पण नंतर त्यांनी ताबडतोब कन्सेंट दिले, पैसे घेतले आणि ते काम सुरू झालं. आणि त्याचबरोबर मी आपल्याला एवढंच सांगतो, ते तुमचं काहीतरी होतं ना, चंद्रपूर पुरातन माता महाकाली मंदिर या परिसराचा देखील विकास आराखडा शासनाला प्राप्त झालेला आहे आणि त्याला 250 कोटी एकदम लागत नाही आपल्याला. आणि त्या बाबतीत देखील आपण नक्की निर्णय घेऊ. बाकी छोटा विषय आहे ते नाही बोलत मी. आणि म्हणून तुमची चिठ्ठी कुठे गेली हो, आणि म्हणून तुमचं जे आहे त्याची नोंद घेतलेली मी वाचलंय. आणि म्हणून आणि आता आपल्याला मी एवढं सांगतो की मुंबईमध्ये बाबा 300 एकरचं सेंट्रल पार्क कधी विचार केला होता कोणी? 300 एकरचा सेंट्रल पार्क कोणी विचार केला होता? परंतु आपल्या सरकारने 120 एकर जमीन रेसकोर्स कडून घेतली आणि जे आपलं कोस्टल हायवे आहे, कोस्टल रोड, त्याच्या बाजूला जे प्रोमेनाड आहे त्याच्या बाजूला जे गार्डन होणार आहे 180 एकर, हे 180 आणि 120 आपण सबवेने जोडणार आणि 300 एकराचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास सेंटर पार्क आपण करतोय. याच्यामध्ये काही लोकांना रेसकोर्सवर धावणाऱ्या घोड्यांची चिंता होती, परंतु आम्ही ते काही ऐकलं नाही. परंतु रेसकोर्सच्या घोड्यांना त्रास झाल्यामुळे मुंबईतली काही गाढवं ओरडायला लागली जोरजोरात, पण आम्ही त्यांचा बिलकुल लक्ष दिलं नाही. आणि आम्ही याच्यामध्ये एकच निर्णय घेतला की या 10 कुठलाही आपण हे केलं पाहिजे आणि ते आम्ही करतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे जरा, आणि म्हणून मराठा समाजाच्या बाबतीमध्ये मगाशी आपली चर्चा झाली. मराठा विजयराव, मला सांगा, मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निर्णय होता, GR होता, मिळत होते का? जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. आणि त्याबरोबर तिकडे मिळत नव्हती, बरोबर. तेलंगणाला पाठवले लोक आणि आज त्याच्याबरोबर देखील आज आपल्या हैदराबादला पाठवले 11 लोकांची टीम. ते हैदराबादच्या गॅजेटच्या बद्दल आम्ही त्याच्यावर काम करतोय.
आज काही आक्षेप आलेले आहेत 8.5 लाख, कालही कालच्या परवाच्या बैठकीत काही नवीन आक्षेप आलेले आहेत आणि हे सगळे आक्षेप दूर करून सकारात्मक निर्णय सरकार घेईल. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय आणि हे देखील आम्ही जो निर्णय घेतोय ओबीसी समाजाला कुठलाही धक्का त्यांना नुकसान न पोहोचवता आम्ही दिलेला आहे. आणि म्हणून कोर्टात तुम्ही तर दिलं नाही, तुमच्या हातात सत्ता इतक्या वर्ष होती, दिलं नाही, फक्त समाजाचा मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांच्या जीवावर सरकार झाली, सत्ता आली, सगळं आलं, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं. 10%, 13% आरक्षण यांच्या काळात दिलं होतं, 12%, आणि हायकोर्टामध्ये ते टिकलं. सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यामुळे सरकार महाविकास आघाडीचं आलं आणि ते गेलं. आणि विजयराव आलो आम्ही जेव्हा आलो पुन्हा त्यावेळेस पहिला निर्णय आम्ही 10%चा घेतला. आता मला सांगा, ते आरक्षण रद्द व्हावं, त्याला कोर्टाचा स्टे मिळावा म्हणून कोण प्रयत्न करतंय? तर बघा, म्हणजे दिलं आम्ही तरी पोटात दुखतंय, त्यांचं आरक्षण रद्द व्हावं म्हणून. अरे कुणबी ओबीसी आणि मराठा समाज याच्यामध्ये 10% आरक्षणाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि आम्ही जे जाहीरपणे बोललो, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्याप्रमाणे अधिवेशन बोलवलं, या अधिवेशनामध्ये 10% सगळ्यांनी मिळून आपण आरक्षण दिलं. आता हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे का ते रद्द होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे? तुमची काय नाही आहे का? तुमची जबाबदारी काय? तुमची नाही, तुमची कोर्टामध्ये कोण गेले? कोर्टात कोण गेले? कोर्टात कोण गेले? म्हणजे महाराष्ट्र पेटवत ठेवायचा, महाराष्ट्र जाळत ठेवायचा आणि मजा बघायची. तुम्ही त्यांच्या राजकीय पोळी भाजायचं काम करता. नाना, अरे कोण आहे बघा ना, पिटिशनर काँग्रेसचा माणूस आहे. आणि मी सांगतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणून मी एवढंच सांगतो, म्हणून आम्ही न्याय देण्याचं काम केलंय. आणि ओबीसी विजयराव, सत्य ऐकायचं सवय ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे 10% आरक्षण दिलेलं हे टिकलं पाहिजे. तर हे ओबीसी आणि मराठा याच्यातला जो काही वाद आणि जो काही तेढ निर्माण झाली आहे, ही आपल्याला, तुम्हाला काय करायचंय? तेढ पेटवत ठेवायचंय. आणि आता तुम्ही विसरून जा ते, आता समाज पण आणि मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, अशी भूमिका सरकारची आहे. हे गुन्ह्या गोविंदाने सरकार राज्य चाललं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. आणि म्हणून तुम्हाला मीटिंगला बोलवलं, तुम्ही पळून गेले आणि पळाले आणि म्हणून मीडिया जवळ वेगळी भूमिका, सरकारजवळ वेगळी भूमिका, मराठा समाजाजवळ वेगळी भूमिका, ओबीसी समोर वेगळी भूमिका. अरे दुटप्पीपणाची भूमिका सोडा आणि यासोबत आपण सोबत या आणि आपण मिळून काम करू आणि या मराठा समाजाला पण न्याय देऊ, ओबीसी समाजाला पण न्याय देऊ. आणि आता तुमची भूमिका, तुमचा दुटप्पीपणा त्यांना समजलाय आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजाने देखील याची नोंद घेतली पाहिजे. आपला कोण परका कोण, आपल्या राजकारणावर आज यामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार कोण करते, याचा देखील आता मराठा समाज पण आणि ओबीसी समाज पण नक्की विचार करेल नाना भाऊ. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही तीच होती, आजही तीच आहे. आणि काय दिलं ना मराठा आरक्षण, तुम्ही रद्द करायला चालले. अरे आम्ही दिलं 10% आणि तुम्ही रद्द करायला निघाले. आज ज्या योजना आम्ही दिल्या नाना, नाही हा कम्प्लीट,
ते गेले कुठे? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जो खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्यांना हे दिलेलं आहे, सोयी दिलेल्या आहेत, सगळं दिलंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, ज्या काही आम्ही निर्णय घेतले नाना, मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानाचा पुनर्विकास आम्ही करतोय. त्याचबरोबर त्यांच्या भत्त्यामध्ये 14,000च्या ऐवजी 20,000 रुपये वाढ केलेली आहे. 6 ते 7,000 त्यांना घर जे करतोय केलंय ते बोलतो. त्याचबरोबर वीरशैव कक्कई आर्थिक विकास महामंडळ आपल्या लोकांची मागणी आहे ते आम्ही करतोय. महाराणा राजपूत समाजचं महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ तेही आम्ही स्थापन करतोय. त्याचबरोबर वारकरी महामंडळ तेही करतोय आपण. आणि त्याचबरोबर नाना यामध्ये मध्ये संप चालू होता टॅक्सी रिक्षांचा, 50 रुपये प्रति दिवसाला विलंब शुल्क लावत होतो, त्यालाही आम्ही स्थगिती दिलेली आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय. आणि मला वाटतं त्यामुळे एकच सांगतो नाना, आता एक शेवट करतो. जे तुम्ही किती शिव्या शाप द्या, पण संत तुकारामाच्या ज्या ओव्या आहेत ते सांगून गेले. हे बस झालं, आता काय नको. ते सोन्याचा चमचा घेऊन ते झालंय आपलं. सोन्याचा चमचा घेऊन तोंड जन्मात आलो नाही, परंतु या राज्यातल्या जनतेचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं हे आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तुकारामांचं मी एक ओव्या वाचतो शेवटला जाता जाता. घासावा शब्द, ना ऐका बाबा, घासावा शब्द तासावा शब्द, बोलावे मोजक खमंग खमके, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. विजयराव तुम्ही बोलता ना काय काय, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे बरे बोलावे खरे. कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. कोणाची जात पात धर्म काढूच नये. शब्दामुळे मंगल, शब्दामुळे दंगल, जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता. तुम्हाला सांगतो मी. आणि म्हणून विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे, ठीक आहे तुम्ही काही बोललात, नाना बोलले, जयंतराव बोलून पळून गेले. काय जयंतराव तुम्ही इकडे समोर असल्याशिवाय मजा येत नाही. त्यामुळे आव्हाडांना घाई आहे त्यांची जागा घेण्याची. आणि म्हणून मी आपल्याला जयंतरावांनी देखील काही गोष्टी बोलले, त्याचं मी उत्तर दिलं. जर मी उत्तर दिलं नसतं तर ते तुम्ही जे बोललात ह्या रेकॉर्डवर राहिलं असतं. जे सत्य आहे ते मी बोललो, ते कधीही तुम्ही तपासू शकता. मला खोटं बोलायची सवय नाही. आणि खोटं बोलून रेटून काय ते म्हणतो, खोटं बोला पण रेटून बोला, हे माझ्या डिक्शनरीत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण अतिशय पूर्ण 2 वर्ष खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, या अगोदरची 2.5 वर्ष सोडून वातावरणामध्ये काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलाय. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष त्याचबरोबर विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं असतात हे आम्ही मानणारे लोक आहोत. पण चांगल्याला चांगलं म्हणावं अशा प्रकारचं
ना बस काय जे मागितलं ते सीएमने दिलं असं काय? ना असं काय बोलताय विजयराव बोला. आणि म्हणून बघा सगळ्यां पुढच्या बजेटमध्ये सगळं देऊन टाकू तुम्हाला. आणि म्हणून पुढच्या बजेटमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे सगळा बॅकलॉग आम्ही भरून काढू. कारण तुम्ही तिकडेच बसणार आहात, आम्ही इकडेच बसणार आहोत. कारण लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्या पंप बिल माफ योजना, अप्रेंटिसशिप योजना, हे गॅस आता 3 गॅस सिलेंडर दिल्यामुळे विरोधक आपोआप गॅसवर आलेत. त्यामुळे आता जाऊ दे, मी जास्त बोलत नाही. पण आपल्याला एवढंच सांगतो की आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मनापासून असंच काम आपण यापुढे देखील करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे. त्यांनी मांडलं, तुम्ही नाही मांडलं, त्यांनी मांडलं आव्हाडांनी. मी एक छोटस आपलं एक विधेयक छोटस आहे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचं. मी आपल्याला सांगतो, वरच्या सभागृहाने एकमताने मंजूर केलं आहे. छोटस विधेयक आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जो सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आहे त्याच्यामध्ये 2-3च बदल केले आहेत. आपल्याला माहिती आहे की चेंज रिपोर्ट दिल्यानंतर वर्षानुवर्ष तो चेंज रिपोर्ट मंजूर होत नाही. तर आता चेंज रिपोर्ट मंजूर करण्याकरता 1 वर्षाची अट आपण त्यांच्यावर घालतो आहे. त्याचबरोबर एखाद्या संस्थेने त्या ठिकाणी समजा विनंती केली की आम्हाला मालमत्ता विकायची आहे किंवा कर्ज घ्यायचं आहे, वर्षानुवर्ष त्यांना त्याची परवानगी मिळत नाही. 6 महिन्यामध्ये ती परवानगी द्यावी लागेल, अशा प्रकारचा नियम याच्यामध्ये आणलेला आहे. आणि आपलं जे काही मेडिकल आपण जी योजना ती धर्मदायची चालवतो, तर आता आपल्या कायद्यात त्याची तरतूद नाही. आपण हायकोर्टाने सांगितलं म्हणून ते चालवतो. त्याच्यामुळे एखाद्या हॉस्पिटलने आपलं जर ऐकलं नाही तर आपण त्याच्यावर कारवाई काही करू शकत नाही. त्यामुळे आता कायद्यामध्ये आपण त्याचा अवलंब करतोय, ती योजना कायद्यामध्ये आणतोय. आणि बाकी अनुषंगिक बदल आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे ज्याला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणायचे त्याला आता चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हटलं जात आहे. असे अनुषंगिक बदल आहे, बाकी काही मेजर बदल नाहीये. तर माझी सभागृहाला विनंती आहे, वरच्या सभागृहाने एकमताने हे बिल मंजूर केलं आहे. आणि म्हणून महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. पुढेच हो, काहीच नाही विधेयक. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे, असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 13, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 13, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. माननीय अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 ते विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक
क्रमांक 4 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. लक्षवेधी सूचनांची निवेदने पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने मविस नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवते. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. सत्र समाप्तीनंतर सन्मान्य सदस्यांना लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र वितरित करण्यात येईल. ॲडव्होकेट राहुल कुल, माननीय समिती प्रमुख, विधानसभा विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. दिनांक 23 जुलै 2021 रोजी सन्माननीय सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सभापती व इतर सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण, बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री, मटका इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणातील बाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे सन्मान्य सदस्यांबाबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्मान्य सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलावून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेचा विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधित विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. या प्रकरणी समितीने खालील शिफारसी केलेल्या आहेत. श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे लोकप्रतिनिधी समवेतचे वर्तन पाहता त्यांची बदली किमान 3 वर्षासाठी अकार्यकारी पदावर करण्यात यावी. या कालावधीत त्यांचे लोकप्रतिनिधींच्या प्रति वर्तनात सुधारणा झाल्यास त्याच्या बदलाबाबत शासन फेरविचार करता येईल. याशिवाय संविधानाला अभिप्रेत असलेल्या जनतेचा व त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत शासनावर अंकुश या संकल्पनेला छेद देऊ पाहणारे वर्तन करणाऱ्या श्री जयंत मीना यांचे सदर वर्तनाप्रती सभागृहाची तीव्र नापसंती पोलीस महासंचालकांमार्फत श्री मीना यांना कळवण्यात यावी व याबाबत नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी अशी समितीची शिफारस आहे. तसेच विधानमंडळ सदस्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार श्री जयंत मीना यांच्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी नियमानुसार कारवाई करावी व त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी अशी ही समितीची शिफारस आहे. दिनांक 23 जुलै 2021 रोजी सन्मान्य सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण, बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री, मटका व इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे सन्मान्य सदस्यांसोबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्मान्य सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलावून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विशेष अधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा. प्रश्न असा आहे की दिनांक 23 जुलै 2021 रोजी सन्मान्य सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण, बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री, मटका व इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे
सन्मान्य सदस्यांसोबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्माननीय सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलवून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेष अधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। माननीय मुख्यमंत्री यांचा प्रस्ताव। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो। सन्माननीय विधानसभा सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांच्या विरोधात उपस्थित केलेल्या विषयाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर हे सभागृह सदर अहवालातील समितीच्या अभिप्राय व शिफारशीशी सहमत असून असा ठराव करीत आहे की श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे लोकप्रतिनिधी समवेत वर्तन पाहता त्यांची बदली किमान 3 वर्षासाठी अकार्यकारी पदावर करण्यात यावी। या कालावधीत त्यांचे लोकप्रतिनिधींच्या वर्तनात सुधारणा झाल्यास त्यांच्या बदलीबाबत शासनास फेरविचार करता येईल। याशिवाय संविधानाला अभिप्रेत असलेल्या जनतेचा त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत शासनावर अंकुश या संकल्पनेला छेद देऊ पाहणारे वर्तन करणाऱ्या श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे सदर वर्तनाप्रती सभागृहाची तीव्र नापसंती पोलीस महासंचालकामार्फत श्री मीना यांना कळविण्यात यावी व त्याबाबतची नोंद त्यांचे सेवा पुस्तकात घेण्यात यावी। तसेच विधानमंडळ सदस्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांच्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी नियमानुसार कारवाई करावी व त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी। मी आता प्रस्ताव सभागृहाच्या मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। आढावा द्या कुठे आहे का? चौदाव्या विधानसभेच्या 5 वर्षाचा कालावधीतील हे अखेरचे अधिवेशन आहे। तसेच या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आजच्या दिवसाचे कामकाज सुद्धा आता संपत आलेले आहे। मी सर्वप्रथम या सत्र काळातील व त्यानंतर 14व्या विधानसभेच्या सत्र काळातील कामकाजाचा आढावा आता सदनासमोर ठेवत आहे। एकूण बैठकींची संख्या 13। पावसाळी अधिवेशन 2024 एकूण बैठकींची संख्या 13। प्रत्यक्ष झालेले कामकाज 91 तास 2 मिनिटे। वाया गेलेला वेळ 3 तास 19 मिनिटे। रोजचे सरासरी कामकाज 7 तास। तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न 5571। स्वीकृत प्रश्न 337। उत्तरित प्रश्न 32। प्राप्त सूचना 12, अस्वीकृत 10। विभागास खुलासा विचारलेल्या अल्पसूचना 2। नियम 97 स्थगन प्रस्तावाच्या सूचना। प्राप्त सूचना 54। मान्य सूचना निरंक। चर्चा सूचना निरंक। अल्पकालीन चर्चा प्राप्त निरंक, मान्य निरंक, चर्चा झाली निरंक। लक्षवेधी सूचना प्राप्त सूचना 2115, मान्य सूचना 382, चर्चा झालेल्या सूचना 55।
अशासकीय ठराव प्राप्त सूचना 188, मान्य सूचना 131, चर्चा झालेल्या सूचना निरंक. शासकीय ठराव प्राप्त सूचना 1, मान्य सूचना 1, चर्चा झालेल्या सूचना 1. अंतिम आठवडा प्रस्ताव प्राप्त सूचना 1, मान्य सूचना 1, चर्चा झालेल्या सूचना 1. नियम 293 अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना 4, मान्य सूचना 4, चर्चा झालेल्या सूचना 2. शासकीय विधेयके विधानसभा पुरस्थापित 10, संमत 8, विधान परिषद संमत 2. अशासकीय विधेयके प्राप्त सूचना 1, मान्य सूचना 1, पुरस्थापनार्थ 1, चर्चा झालेल्या सूचना निरंक. अर्धा तास चर्चा. सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना 73, मान्य सूचना 20, चर्चा झालेल्या सूचना निरंक. प्रश्नाच्या उत्तरावरून उद्भवलेली चर्चा प्राप्त सूचना 49, मान्य सूचना 26, चर्चा झाली 2. अभिनंदनपर प्रस्ताव 1. सन्मान्य सदस्यांची उपस्थिती. जास्तीत जास्त उपस्थिती 88.48%, कमीत कमी उपस्थिती 59.67%, एकूण सरासरी उपस्थिती 67.78%. सन 2024-2025 या वर्षाच्या अंतरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर झाला. 14व्या विधानसभेच्या कार्यकाळातील कामकाजाचा संक्षिप्त एकत्रित आढावा. आता मी 14व्या विधानसभेच्या कामकाजाकडे वळतो. 14वी विधानसभा दिनांक 25 ऑक्टोबर 2019 रोजी घटित झाली. त्यानंतर सभागृहाची पहिली बैठक दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आली. त्या दिवसापासून ते आज इथपर्यंत एकूण किती कामकाज झाले ते मी सदनासमोर ठेवतो. एकूण बैठकींची संख्या 136. प्रत्यक्ष झालेले कामकाज 1029 तास 18 मिनिटे. वाया गेलेला वेळ 41 तास 58 मिनिटे. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 34 मिनिटे. तारांकित प्रश्न. प्राप्त प्रश्न 66,746. स्वीकृत प्रश्न 4,179. उत्तरित प्रश्न 418. अल्पसूचना प्रश्न. प्राप्त सूचना 52, स्वीकृत 4, उत्तरित 3. नियम 97 स्थगन प्रस्तावाच्या सूचना. प्राप्त सूचना 670, मान्य सूचना निरंक, चर्चा सूचना निरंक. अल्पकालीन चर्चा प्राप्त 9, मान्य 7, चर्चा झाली 3. लक्षवेधी सूचना 18,001. प्राप्त सूचना 18,104, मान्य सूचना 2,741, चर्चा झालेली सूचना 652. शासकीय ठराव प्राप्त सूचना 2,579, मान्य सूचना 1,876, चर्चा झालेली सूचना निरंक. शासकीय ठराव प्राप्त सूचना 14, मान्य सूचना 14, चर्चा झालेली सूचना 14. अंतिम आठवडा प्रस्ताव प्राप्त सूचना 11, मान्य सूचना 11, चर्चा झालेल्या सूचना 9. नियम 293 अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना 36, मान्य सूचना 36, चर्चा झालेल्या सूचना 28. महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरणा संदर्भातील माननीय अध्यक्षांचा प्रस्ताव प्राप्त